अंबरनाथ में पानी की किल्लत को लेकर अब नागरिकों का गुस्सा सड़क पर उतर आया है। पानी की नियमित आपूर्ति नहीं होने से परेशान मिलिंद पाटिल भिंडीपाड़ा स्थित एमजेपी कार्यालय पहुंच गए और अपनी मांगों को लेकर आंदोलन शुरू कर दिया। मिलिंद पाटिल ने साफ कहा है कि जब तक पानी की समस्या का ठोस समाधान नहीं किया जाता, तब तक वे अनशन से नहीं उठेंगे। इस आंदोलन को नगराध्यक्ष तेजश्री करुंजले ने भी समर्थन दिया है। उन्होंने आश्वासन दिया कि कल ही एमजेपी के वरिष्ठ अधिकारियों के साथ बैठक कर पानी की समस्या पर निर्णायक फैसला लिया जाएगा। वहीं प्रदीप पाटिल ने एमजेपी की कार्यप्रणाली पर बेहद गंभीर आरोप लगाए हैं। उनका आरोप है कि शहर में जगह जगह पाइपलाइन पर अवैध टैपिंग कर टैंकर माफिया पानी की चोरी कर रहा है, जबकि कई जगहों पर पाइपलाइन लीकेज के कारण भी बड़ी मात्रा में पानी बर्बाद हो रहा है। प्रदीप पाटिल ने यह भी आरोप लगाया कि इस पूरे मामले में एमजेपी के कुछ अधिकारी भी टैंकर माफिया के साथ मिले हुए हैं। हालांकि इन आरोपों की स्वतंत्र पुष्टि अभी नहीं हुई है। नगराध्यक्ष तेजश्री करुंजले ने कहा कि अगर एमजेपी अंबरनाथ के नागरिकों को पर्याप्त पानी उपलब्ध नहीं कराती है, तो पालिका की ओर से पानी की वैकल्पिक व्यवस्था की जाएगी। अब सवाल यह है कि एमजेपी प्रशासन मिलिंद पाटिल की मांगों पर क्या फैसला लेता है। क्या पानी की समस्या का समाधान होगा या फिर आंदोलन और तेज होगा? अंबरनाथ की नजर अब कल होने वाली एमजेपी अधिकारियों की बैठक पर टिकी है। नक्कीच, कारण की आम्ही वारंवार याच्या आधी सुद्धा एक 4 महिन्यापूर्वी बैठक एमजीपीच्या अधिकाऱ्यांबरोबर घेतली होती। तेव्हा सुद्धा आम्ही हेच सांगितलं होतं, तेव्हा तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला सांगा। आणि दानवे साहेबांना पण मी फोनवर हेच सांगितलंय, साहेब तुम्हाला उद्या आम्हाला स्पष्ट सांगा, तुम्हाला जमणार असेल तर द्या, नाही तर आम्ही आमच्या लोकांना कसं पाणी द्यायचं ती आम्ही जबाबदारी घेऊ म्हणून। आज मिलिंद पाटील साहेब असतील, त्याचबरोबर इतर नगरसेवक आहेत, ते सगळे पाण्याच्या टंचाईसाठी जो आपला उपोषण आहे ते बसले आहेत। आणि पूर्ण अंबरनाथ वेस्टला जास्तीत जास्त त्रास हा पाण्याचा मागील 7-8 महिन्यापासून आम्ही सफर करतोय। आणि मला सुद्धा वारंवार लोकांचे फोन आहेत की 6-6 दिवस जावसई असेल, कोसगाव असेल, चिंचपाडा आपला परिसर आहे, त्याचबरोबर बुवापाडा आहे, असे बरेच उलनचाळ आहे, असे बरेच परिसर असे आहेत की 5-5, 6-6 दिवस पाणी नाही। आणि हा खूप गंभीर विषय आहे। त्याच विषयाला अनुसरून आज उपोषणाचा इशारा दिला होता। आणि आता अधिकारी असतील चिकापुरे साहेब, त्यांच्याच फोनवरून आता जे एससी ठाण्याचे आहेत दानवे साहेब, त्यांच्याशी मी बोलले आहे। त्यांना सत्य परिस्थिती सांगितली आहे की 5-5 एक दिवस 8 पाणी घ्यायला लोकांची तयारी मानसिकता केली आहे। आम्हाला तर रोज पाणी आम्ही मागतोय, परंतु एक दिवस 8 तरी द्या, रेग्युलर द्या आणि वेळेवर द्या, ही मागणी आमची नेहमीची मागणी आहे। परंतु त्यांनी सुद्धा आता आम्हाला उद्या 1 वाजताची बैठक सांगितली आहे। तोपर्यंत आमचे नगरसेवक आहेत तिथे बसलेले असणार। त्या चर्चेमध्ये काय सकारात्मक चर्चा होणे अपेक्षित आहे। आणि आम्हाला आमचे प्रश्न सोडून मिळाले तर हे लोक उठतील, नाही तर हे उपोषण त्यांचं कायम राहणार आहे। नाही, वरिष्ठांची तेच मी त्यांना सांगितलं की उपोषण पाणी हा एक महत्त्वाचा विषय आहे, प्रत्येक घराघरात प्रत्येक माणसाला लागणारा विषय, आणि त्याच्यावरती कोणी आवाज उठवतो तर त्याचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न हा झालाच नाही पाहिजे। त्याची कंप्लेंट आम्ही त्यांच्या वरिष्ठांकडे केली आहे। माझी एकच मागणी आहे, अंबरनाथ शहरामध्ये जेवढा पाण्याचा साठा आहे आणि जेवढा आमचा अधिकार आहे तो आम्हाला भेटला पाहिजे। आणि जे एमजीपीचे अधिकारी आहेत सगळ्या गोष्टींवरती दुर्लक्ष करतात, त्यांनी त्या गोष्टींवरती लक्ष दिलं पाहिजे। टॅपिंगचा विषय झाला, लाईनी ज्या फुटल्यात त्या रिपेअर केल्या पाहिजेत। जिथून मेन पाणी पुरवठा आपल्याला होतो बॅरेजचा, तिथले ढाकणं खराब झालेत, आतमध्ये घाण झाली, ते सगळे सुरळीत करायला पाहिजे। आपण जिथे आंदोलन करतो तिथलीच व्यवस्था बघा, आज व्यवस्था ह्या सगळ्या सुरळीत केल्या पाहिजेत। हीच माझी मागणी आहे, बाकी दुसरी कुठली मागणी नाहीये। या मागण्या त्यांनी पूर्ण कराव्या आणि हा आंदोलन उपोषणातून सोडायला तयार आहे। कुठल्याही ज्या मुलात नदीच्या कॅचमेंटमध्ये संपूर्ण संकुलनं झालेली आहेत, मोठ्या मोठ्या माडाच्या सोसायट्या आल्या, खंडाळा स्टेशनपासून जो पाणी येतो त्या कॅचमेंटमध्ये उल्हास नदीच्या, त्यात कर्जत आलं, भिवपुरी आलं, वांगणी आलं, नेरळ आलं आणि बदलापूर आलं, याच्या ड्रेनेज लाईन या सर्रास उल्हास नदीमध्ये सोडलेल्या आहेत। आणि नवीन प्रकल्प पण आता जो नालिंबीवर फिल्टर स्टेशन बांधला जातोय, पंप हाऊस बांधला जातोय, तो पुढची ही गटरगंगा आहे उल्हास नदी पुढच्या 5 वर्षामध्ये। म्हणजे आम्हाला मलमूत्र देताय का पाजायला तुम्ही 400, 450 कोटी रुपये घालून? आणि आता ज्या कॉन्ट्रॅक्टरनी या शहरामध्ये ड्रेनेज लाईनचा भ्रष्टाचार केला आणि यापूर्वीची लाईन जी पाण्याची टाकली त्यामध्ये भ्रष्टाचार केला, त्याच इगल कंपनी पुन्हा पाण्याची लाईन टाकायला आली आहे। आणि पाण्याची लाईन टाकायची ते आज 2 वर्ष झाले, 1.5 वर्ष झाले पाण्याच्या लाईनी पडल्यात, खुदाई सुरू झाली, मग पुन्हा योजना थांबली। पण हा जर बोगस कॉन्ट्रॅक्टर काढा, आणि जी एमजीपी ही आम्हाला एजन्सीच नको आहे, कारण की ही उल्हासनगर नदीवरून 115 MLD पाणी उचलते
बदलापूरला 50% देते, अंबरनाथला 50% देते. मग अंबरनाथला आलेलं 50% पाणी जातं कुठे दररोज? एक सर्वोदयनगरच्या पट्ट्यामध्ये एक टँकर लॉबी आहे, त्याला दररोज 40 टँकर पाणी विकतो. आणि एक अंबरनाथ पश्चिमेमधला जो आहे या टाकीच्या परिसरात, तो जो तो पण 30 ते 35 टँकर पाणी एका बोरवेलमधून काढतो. मग तिथे चौकशी व्हावी, तिथून पाणी येतो कसं त्या बोरवेलमध्ये. प्रत्येक बोरवेल या टँकर लॉबीने 3-3, 4-4, 5-5 इंचाच्या टॅपिंग ठोकलेले आहेत. सरदारनगरला 3-3 इंचाच्या मला 8 का 9 टॅप ठोकलेले आहेत आणि तो डायरेक्ट पाणी जातोय. मग सममध्ये येणारा पाणी आपल्याला जर टक्केवारीमध्ये, तुम्ही जर बदलापूरवरून किती पाणी उचलता त्याचं जर नोंद नाही घेत, मग ही चोरी झाली. चोरांबरोबर आहेत तुम्ही. कारण की लाईटीचा बिल आपल्याला येतो तसं पाण्याचा बिल येतो ना. मग तुम्ही जर अंबरनाथला 50 MLD 70 MLD पाणी येतोय तर त्याची नोंद व्हायला पाहिजे. सममध्ये 70 MLD पाणी आलंय आणि आम्ही अंबरनाथकरांना दररोज 70 MLD पाणी देतोय. मग अशी नोंद का नाही? याचा अर्थ तुम्ही मीटर न लावता, अंबरनाथ महाराष्ट्रातलं हे उदाहरण आहे चोरीचं, का मीटर न लावता पाणी उचललं जातं आणि मीटर न लावता पाणी दिलं जातं. मग ही चोरी केली जाते सर्रासपणे आणि अंबरनाथ शहराला वेठीस धरलंय. पुन्हा हा कॉन्ट्रॅक्टर आणून पुन्हा 450 कोटीची योजना त्या चोराच्या हातात दिली आहे. यांचा कॉन्ट्रॅक्टर लेखी देतो कॉन्ट्रॅक्टर का आमच्याकडून फक्त रिंग टाकून घेतलेत, आतमध्ये चेंबरच नाही टाकले आणि लाईनीने टाकले, बिलं काढून खाल्लेत याच्या ड्रेनेज लाईनच्या. आणि त्याच कॉन्ट्रॅक्टरला हे पुन्हा दिलंय आणि 8 इंचाचा फायबरची लाईन आणून ठेवली आहे, जे उंदीर केव्हाही खातील आणि ती लाईन पूर्ण बोगस निघेल. आणि जर असंच असेल तर अंबरनाथला आजच नागरिकांनी जागृत झालं नाही तर अंबरनाथमध्ये पुन्हा म्हणजे 100% नद्या भरलेल्या आहेत, तलाव भरलेले आहेत, आंध्र डॅम भरलेला आहे, उल्हास नदी भरलेली आहे, बारवी डॅम भरलेला आहे. आणि आज पावसाचं पाणी सुद्धा आपल्याला देऊ शकत नाही. डॅम तर 100% भरून रिझर्व आहेत आणि आपल्याला पावसाचं पाणी सुद्धा उचलून देऊ शकत नाही. म्हणजे कुठेतरी चोरी आहे ना. पावसात जर हे सांगतायत का पाणी नाही आहे म्हणजे चोरी आहे, हे सिद्ध झालंय. का दुष्काळ पडलाय, का आपल्या डॅममध्ये पाणी नाही मुबलक, का आपल्या नदीमध्ये पाणी नाही मुबलक. महाराष्ट्रातली ही नदी आहे, उल्हास नदी ही 12माही वाहणारी. सगळ्या नद्या सुकतात पण उल्हास नदी ही 12माही वाहणारी. आंध्र डॅम आणि बारवी डॅमवर एमआयडीसी चालतात. नवी मुंबई, तलोजा, अंबरनाथ, मला वाटतं भिवंडी, मीरा भाईंदरपर्यंत पाणी जातो. आणि त्याच अंबरनाथकरांना स्वतःचा बारवी डॅम, स्वतःची उल्हास नदी असताना आम्हाला भीक मागावं लागतं पाण्यासाठी. आणि काय देतात तर मलमूत्र देतात आम्हाला फिल्टर करून. म्हणजे आमचा हक्काचा पाणी या तालुक्याचा आम्हाला अंबरनाथ शहराचा नकोय. हा अन्याय का? गेली 30 वर्ष आम्ही अन्याय शोधतोय हा. आणि मग याला वाचा कधी फुटणार आणि याला कधी न्याय मिळणार? कारण की अंबरनाथमध्ये हा भ्रष्टाचाराचा म्हणजे असा भ्रष्टाचाराचा पाडा आहे का त्याला हिशोब राहिला नाही आता. आणि टँकर लॉबी याच्यामध्ये सक्रिय आणि हे MGP सक्रिय. हे केडरवर येतात, एका वर्षात तो अधिकारी पैसे गुंडाळतो आणि निघून जातो, परत दुसरा येतो, मला काय माहित नाही. असं मी गेली 20 वर्ष पाहतोय.